आपला लक्ष आणि नजर जेव्हा दोन्ही भुवयाच्या मध्ये केंद्रबिंदूवरती स्थिर होते आणि आपल्याला भगवंताने युनिव्हर्सने आशीर्वाद रूपी एक सफेद गोळा पाठवलेला आहे, तो स्थिर झालेला आहे. त्या दोघांचं मिलन होऊन एकरूप होऊन जो पॉझिटिव्ह आरा तयार होतोय आणि तो आपल्या केंद्रबिंदूला स्पर्श करत आहे, त्या स्पर्शाची प्रथम आपण जाणीव करून घ्यायची आहे. हनुवटी थोडीशी उंचावलेली, विचार येत आहेत जात आहेत, थांबवायचे नाही. श्वासाकडे लक्ष, श्वास येतोय जातोय, एक दीर्घ श्वास. केलेला चंद्रनमस्कार आणि आता ओंकार 5 वेळा जो ध्वनी निर्माण झालेले त्यापासून आणि चंद्रनमस्कार पासून जो तयार झालेली एक पॉझिटिव्ह शक्ती आहे, त्या दोघांचं मिश्रण मिलन होऊन एक स्ट्रॉंग आरा तयार झालेला आहे आणि तो आपल्या पूर्ण शरीराभोवती प्रत्येक अवयवाभोवती आणि नसा सुरक्षा कवच एक गोल्डन कड्याच्या रूपात आपल्याला स्पर्श करत आहे. त्या स्पर्शाची जाणीव करून घ्यायची आहे आणि ही स्पर्श, ही जाणीव जी आपल्या शरीराला प्रत्येक अवयवाला जो स्ट्रॉंगपणा देत आहे, त्यापासून खूप हार्मोन्स तयार होत आहे आणि त्यामुळे आपलं शरीर पूर्ण निरोगी झालेलं आहे आणि त्या प्रत्येक स्थितीला आणि प्रत्येक कृतीला आपण युनिव्हर्सला धन्यवाद म्हणायचे, कारण युनिव्हर्स आपल्याला पूर्णपणे सतत कंटिन्यू ब्लेसिंग देत असते. म्हणून कोणतेही शब्द उच्चारताना पॉझिटिव्ह शब्द उच्चारा, कोणतेही वाईट विचार शब्द बोलू नका, विचार करू नका. दोन्ही हाताचं दर्शन उष्णता निर्माण करायचे आहे, दोन्ही डोळ्याभोवती द्यायचे आहे. परत एकदा डोळे बंद करून परत एकदा दर्शन परत डोळ्यावर द्यायचे. माझी नजर छान, माझी दृष्टी छान, जशी दृष्टी तशी सृष्टी. पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी सगळ्या डोक्यावरून पूर्ण शरीरावरून पायापर्यंत फिरवायचं आहे. दोन्ही हात ओपन करून डोळ्यासमोर धरायचे आहेत आणि प्रथम अलगद डोळे मिळून प्रथम हाताचं दर्शन घ्यायचं आहे. आपला हा जगन्नाथ आणि आपण केलेला योगा, आपण केलेला नमस्कार सर्व धरती मातेला अर्पण करून उद्यासाठी प्रेरणा मागायची आहे. धन्यवाद.